7 लाख पुरणपोळ्या, 7 टन आमरस आणि हे सगळं सुरक्षित ठेवण्यासाठी चक्क एका वातानुकूलित म्हणजेच एसी ट्रकचा केलेला वापर. बापरे, हे आकडे नुसते ऐकले तरी डोकं चक्रावून जातं. हो ना. आणि जर कोणी मला असं सांगितलं की एखाद्या अत्यंत प्रगत अशा जागतिक कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने हा अवाढव्य सोहळा आयोजित केलाय, तर मला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण धक्कादायक सत्य हे आहे, यामागे कोणतीही कॉर्पोरेट कंपनी नव्हती. अगदी बरोबर, कोणतीही कॉर्पोरेट कंपनी नव्हती आणि कोट्यावधी रुपयांचं व्यावसायिक बजेटही नव्हतं. हे सगळं साध्य केलंय ते पंढरपूरमध्ये संत महोत्सवासाठी जमलेल्या लाखो वारकऱ्यांनी आणि सामान्य स्वयंसेवकांनी. आंबेगाववरून तब्बल 7 टन आमरस पंढरपूरला आणण्यात आला. 7 टन, विचार करा. हो ना. आता आमरस हा अत्यंत लवकर खराब होणारा नाशिवंत पदार्थ आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात तो आंबट होऊ नये किंवा खराब होऊ नये यासाठी चक्क एका मोठ्या एसी गाडीचा वापर करण्यात आला. हे खूप महत्वाचं आहे. मला हे वाचून खूप नवल वाटलं, कारण वारकरी परंपरा म्हटलं की फक्त जुन्या पारंपरिक गोष्टींची कल्पना करतो. पण इथे तर आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पकतेने वापर झालेला दिसतो. होय, आणि हीच तर या परंपरेची जमेची बाजू आहे. परंपरेचा अर्थ केवळ जुन्या गोष्टींना चिकटून राहणे असा अजिबात होत नाही. बरोबर. योग्य ठिकाणी आधुनिकतेचा स्वीकार करणे ही प्रगल्भ विचारांची पावती आहे. 7 टन आमरस उन्हाळ्यात सुरक्षित ठेवणे हे विज्ञानाचे आणि कोल्ड चेन लॉजिस्टिक्सचे एक उत्तम उदाहरण आहे. पुरणपोळी आणि आमरसासोबतच वाढण्यात आलेली साधी भाजी आणि कुरकुरीत पापड खाऊन भाविक अत्यंत तृप्त झाले होते. लाखोंची गर्दी असूनही तिथे गोंधळ किंवा हुल्लडबाजी नव्हती. हे खरंच खूप खोल आहे. म्हणजे हरिनामाचा गजर हा केवळ आवाज नसून तो त्या गर्दीला नियंत्रित करणारा आणि त्यांना एकाच उद्दिष्टाशी जोडून ठेवणारा एक अदृश्य दुवा आहे. होय, आणि हेच या संत महोत्सवाचं सर्वात मोठं यश आहे. त्यांनी केवळ 7 लाख लोकांना जेवण दिलं नाही, तर त्यांनी समता, भक्ती आणि सेवेचा एक जिवंत अनुभव या लाखो लोकांना दिला. भौतिक नियोजन आणि आध्यात्मिक बैठक यांचा असा सुरेख मेळ जगात इतरत्र कुठेही पाहणं अत्यंत दुर्मिळ आहे.